सब गाइस, जय भीम जय महाराष्ट्र। तर आजचा व्हिडिओ आपला फिटनेसवर नाही आहे. आजचा व्हिडिओ आपल्या फॉर्ड इकोस्पोर्टवर. आपली गाडी आहे फॉर्ड इकोस्पोर्ट आणि कालीचा डोरचा जो लॅच आहे तो खराब झाला आहे आणि आम्ही चाललो आहे बनवायला. तर तुम्हाला सांगणार की याला बनवायला किती खर्च आला आणि लॅच लावायला किती वेळ लागला. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर तुम्हाला पण गाडी कधी तुमची खराब झाली तर तुम्हाला पण आयडिया येईल की कुठून घेतलं पाहिजे आपण आणि कुठून बनवली पाहिजे. तर इकडे याचा लॉक सिस्टम आहे. तर याचा जो लॅच आहे तो वर खाली होतो. हे याची स्प्रिंग की काय तुटलं आहे ते आता आपण घरात जाऊन बघणार. तर बने रहो व्हिडिओ पे आखिर तक देखो. तर गाडीच आता गाडी स्टार्ट केली आणि आम्हाला लक्षात आलंय की यात कुवेतचं पाणी पण कमी आहे. तर आधी आम्ही भारताच्या पंपावर जाणार आणि तो फुल करणार आणि मगच गॅरेजला जाणार. तर तुम्ही हे बघू शकता डोर लॉकचं सिग्नल दिसतंय. नाही लागत नाही, तेच बनवायला चाललोय. तर तुम्ही बघू शकता की आम्हाला लोक पण येतात जाता बोलतात आहे की डोरला व्यवस्थित, पण त्यांना आता कसं समजावायचं की प्रॉब्लेम असतोय. तर आधी आम्ही जाणार पंपावर, मग जाणार स्पेअर पार्टच्या शॉपवर, मग असते तर गॅरेजवाल्याला सुद्धा भेटणार की तो किती लेबर घेतो आणि काय किती घेतो. तर मला असं वाटतं की तू मागे बस राईट साईडला आणि बाहेरून असं डोर पकडून ठेव, म्हणजे सटकायला नको, नाही का. तर आधी आपण जाणार पंपावर, पेट्रोल टाकून घेणार. मेचा महिना आहे, गरमी खूप आहे, त्याच्यामुळे आमचा जास्तच पांड्या पडलाय कारण की पेट्रोल पण कमी आणि डोर पण बाहेरून पकडून ठेवायचं आहे. त्यामुळे AC लावू शकत नाही. प्रयत्न करतो मी लवकरात लवकर बनवायचा. तर कशा प्रकारे की आम्ही राहतो उल्हासनगरला आणि ॲज कम्पेअर टू उल्हासनगर हा सस्ता पडतो कोणतेही सामान घ्यायला किंवा कोणतेही रिपेअर वर्कला. त्यामुळे आपण हिला उल्हासनगरलाच बनवणार. फॉर्ड इकोस्पोर्ट आहे तर हिचा सामानसुद्धा कठीण असतो भेटायला, त्यामुळे जराशी दमछाकच होणार आहे मला वाटतं. तर चला तरी प्रयत्न करूया, लवकरात लवकर झालं तर बरं आहे कारण की संध्याकाळी गोवेलीला भावाची हळदीसुद्धा आहे आत्याच्या मुळाची. चला आधी पंपावर जाऊया आणि पेट्रोल टाकून घेऊया, पुढे बघूया. अशा डोरला ताकद लावायला लागते का जास्त? ते उन्हामधल्या मुळामुळे ऍक्च्युली काहीतरी घेतलं असताना अशी तर बांधून ठेवता आली असती मला. चटका म्हणजे लय तापला येते पत्र उन्हात. मजबूत पकडताला कारण की याच्यात खूप ताकद आहे. डोर खूप हेवी आहे ना याचा. तर गाईस अशा प्रकारे आपण पेट्रोल पंप जवळ पोहोचलोय. मागून डोरला अजयनी पकडलाय आणि पुढून मी पकडलाय. एका हाताने ड्राईव्ह करतोय. तर अशा प्रकारे आपला चालू आहे कारभार. पंपावर पोहोचून पेट्रोल टाकून मग आम्ही जाऊ उल्हासनगरला. गॅरेजवाला शोधू, स्पेअर पार्टवाला शोधू. पेट्रोल है पेट्रोल, हाँ लगाता हूँ दबा के. तर गाईस हे डोर पकडायला खूप त्रास होतो कारण की डोर खूप जोड आहे आणि वाऱ्याने तो वारंवार मागे पुढे होतोय. तर आम्ही त्याचा जुगाड करतोय. तर तुम्ही बघा, तुम्ही कधी फसलं तुम्हाला ह्या जुगाड करता येईल. आम्ही सीट बेल्ट घेतोय बांधून. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हा जुगाड. हा गायस असा जुगाड आम्ही सध्या तात्पुरता केलाय पकडायचा. तर गाईस तुम्ही बघू शकता उल्हासनगरला शाळा स्टेशनच्या मार्गावर सुशोभीकरण झालेलं आहे रस्त्याचं आणि असा हा रोबोटिक स्मारक सुद्धा नगरपालिकेने उभा केलेला आहे. खूपच सुंदर आहे. तुम्ही शाळेला आले तर नक्कीच हा नजारा बघू शकता. तर आम्ही आता पेट्रोल टाकून घेतलंय कल्याणला आणि परत चाललोय उल्हासनगरच्या दिशेने. 17 सेक्शन वगैरे फिरू आम्ही. गॅरेज लाईन जिथे सोयीस्कर पडेल तिकडे बनवून घेऊ. तर गाईस आपण मोहित स्पेअर पार्ट वाल्याकडे आता पोहोचतोय.
त्याच्याकडे जाऊन गाडी लावणार आणि त्याच्या शॉपच्या बाहेरच असतात काही गॅरेजचे मिस्त्री, तर त्यांच्याकडून सल्ला घेणार की बनतंय की नवीन घ्यावा लागेल. तसं आपण निर्णय घेणार की बघूया आधी तो काय बोलतो डोर बघून, की ते भेटेल की नाही भेटेल पार्ट. कारण की फॉर्डचं पार्ट म्हटलं की ते डोक्याला ताप आहे. तर बघूया. तर गाईस आता मिस्त्री बोलवलाय आम्ही, बघूया तो काय. डोर लॉक देखो ना. तर मिस्त्रीला डोर लॉक दाखवतोय, तो बघूया तो काय बोलतो, मग त्याच्यावर आपण ठरवूया काय. बंदी नहीं हो रहा. हाँ देखो कुछ गया है क्या? हाँ देखो ना. तर गाइस तो पहले चेक करतोय लॉक, बोला तर आहे खराब हो गया, पण बघूया. खराब हो गया, क्या करना पड़ेगा? हाँ मिलेगा इधर. स्पेअर पार्ट मध्ये लॉक तर अवेलेबल आहे, 2200 बोलतोय. लॉक घेऊन दाखवूया मिस्त्रीला आधी, तो बोलेल बरोबर आहे लावूया तर मग लावूया. तर आपका कितना होगा लेबर? 300 रुपये चलेगा. तर यांचा लेबर होणार आहे 300 रुपये. तर गाईस हा आहे राईट साईडचा इको स्पोर्टचा डोर लॉक. तर दाखवूया मिस्त्रीला बरोबर आहे की नाही. हा आपल्याला इथे 2200 पडतंय. देखो ना बरोबर आहे क्या? लग जाएगा ना, इको स्पोर्ट्स का ही है. दे दूं पैसे का रुकू लगाने तक? हाँ हाँ. तर पैसे द्यायच्या आधी ते म्हणतात ते जरा थांबा चेक करतो. आता डोर ओपन करेल आणि सर्व करेल. थांबा गाडी चालू करायला लागेल त्यासाठी. गाईस अशा प्रकारे आपलं काम झालं आहे. डोर प्रॉपर लॉक होतोय आणि अनलॉक होतोय. तर आपलं काम झालं. उल्हासनगरला आपल्याला जो फॉर्ड इकोस्पोर्टचा डोरचा स्लॅच होता, जरा तुम्ही लॉक होता तो आपल्याला इरगड्या भेटला, ज्या अंबिका कार बॉडी पार्ट्समध्ये, आणि याला मोहितवाला पण बोलतात. तर आम्हाला खर्च आला टोटल 2500, कारण की आम्हाला लॉक भेटला 2200 आणि मिस्त्रीने घेतले 300. असा आम्हाला लॉक सेट करायला खर्च आला 2500. तर तुम्हालाही तुमचं काही काम करत असेल तर उल्हासनगरलाच करा, कारण की इकडे रिजनेबल रेटने होतो. तर एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.